नमस्कार मित्रांनो, डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामार्फत आपल्या सगळ्यांच्या बँक खात्यात गव्हर्नमेंट कुठल्याही योजनेचे पैसे ट्रान्सफर करते. जसे की पी-एम किसान सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजना आहेत. या सगळ्या योजनांचे पैसे डी-बी-टी मार्फत आपल्या बँक खात्यात सरकारकडून पाठवले जाते. या साऱ्या योजनांचे पैसे तेव्हाच मिळतात जेव्हा आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल. आता हेच बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्याचे एक मेन कारण म्हणजे त्यांचे आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक नाही. तर आज आपण हे आधार कार्ड हे बँक अकाउंटला ऑनलाईन कसे लिंक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपण जे ऑनलाईन आधार सीडिंग करणार आहे हे फक्त 5च बँकामध्ये अवेलेबल आहे. तर चला तर बघू कसे करायचे. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर इथे NPCI टाईप करायचं आहे. NPCI टाईप केल्यानंतर इथे जी पहिली वेबसाईट येईल www.npci.org.in याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण NPCIच्या पोर्टलवर येऊ. NPCIच्या पोर्टलवर आल्यानंतर आपण इथे कंझ्युमर ऑप्शन दिसतो, त्या कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग अनेबल बेस इथे एक ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर परत क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण NPCIच्या आधार सीडिंगच्या पेजवर आलेलो आहे. तर इथे आपल्याला कोपऱ्यामध्ये 8 मिनिटाचा टायमर दिलेला आहे. त्या टायमिंगच्या आतमध्येच आपल्याला हे फिलअप करायचं आहे. नाहीतर आपल्याला परत टाईम संपल्यानंतर परत रिफिल करावं लागेल. तर इथे आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग असा ऑप्शन दिसतोय. तर इथे या ॲरोवर टिक केल्यानंतर इथे आपल्याला अजून 4 ऑप्शन दिसत आहेत. तर इथं आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. पहिला ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग. तर आपण आधार सीडिंगसाठी इथून रिक्वेस्ट देऊ शकतो. दुसरा ऑप्शन आहे चेक युअर सर्व्हिस स्टेटस. जे आपण आधार सीडिंगला रिक्वेस्ट केलेले आहे त्याचा स्टेटस आपण या ऑप्शनमधून चेक करू शकतो. तिसरा ऑप्शन आहे गेट आधार मॅप्ड स्टेटस. तर गेट आधार मॅप्ड स्टेटसमध्ये तुम्ही इथे आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून स्टेटस चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. आणि चौथा ऑप्शन आहे गेट आधार मॅपिंग हिस्ट्री. या ऑप्शनवरून तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठे सीडिंग केले आहे, कुठे डिसीडिंग केलेलं आहे याची सगळी हिस्ट्री पाहू शकता. तर आपण रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करू. तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार. इथे सीडिंग डिसीडिंग दिलेलं आहे. आपल्याला आधार सीडिंग करायचं आहे, त्यासाठी इथे सीडिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथे सिलेक्ट युअर बँक ऑप्शन आहे. इथे सिलेक्ट युअर बँक ऑप्शनमध्ये 5 बँका येत आहेत. तर इथे आहे बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक. या 5 ऑप्शनमध्येच सध्या आधार सीडिंग ऑनलाईन करता येते. नंतर हळूहळू SBI वगैरे अशा बँक ॲड होत जातील. तर इथे आपण कॅनरा बँक सिलेक्ट करू. नंतर इथे सीडिंग टाईप ऑप्शन आहे. सीडिंग टाईपमध्ये पहिला ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग. फ्रेश सीडिंग म्हणजे अजून कुठेही आधार कार्डला बँक डी-बी-टी केलेलं नाही, तर तो म्हणजे फ्रेश सीडिंग. दुसरा ऑप्शन आहे मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट. म्हणजे काय, तर तुमच्या एकाच बँकेत 2 अकाउंट आहे. तर तुम्हाला एक अकाउंट सोडून दुसऱ्या अकाउंटला जर आधार लिंक करायचा असेल, सीडिंग करायचं असेल, तर तुम्ही हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तिसरा ऑप्शन आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक. म्हणजे काय, तर जर समजा तुमचे ICICI बँकेत अकाउंट आहे आणि तुम्हाला कॅनरा बँकेत आधार सीडिंग करायचं आहे, तर तुम्ही हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर आपण आता फ्रेश सीडिंग करणार आहोत. तर इथे नंतर खाली अकाउंट नंबर दिलेला आहे. अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे. नंतर इथे खाली जे 2 बॉक्स दिसत आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. नंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसीड करायचं आहे. नंतर इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत. ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला 6 अंकी OTP येईल. तर अशा प्रकारे इथे OTP टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रेस ओके टू इनिशिएट द आधार मुवमेंट टू कॅनरा बँक. ओकेवर क्लिक करायचं आहे. तर आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस, काइंडली चेक आफ्टर सम टाईम. तर इथे ऑनलाईन सीडिंगची आधार प्रोसेस होत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे, आणि ही प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे. तर बघू शकताय आपले आधार सीडिंग सक्सेस झालेले आहे. याला 24 ते 48 तासाचा अवधी असतोय, पण ही ऑनलाईन फास्ट प्रोसेस झालेली आहे. तर आपण आता आपला आधार मॅप झालेला आहे की नाही ते चेक करूया. त्यासाठी आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे. नंतर कॅप्चा टाकून नंतर इथं जो OTP येईल तो OTP टाकायचा आहे.
आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मॅपिंग स्टेटस अनेबल फॉर DBT म्हणजे काय, तर आपलं आधारला बँक खातं लिंक झालेलं आहे असा आपला मॅप स्टेटस दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपलं 24 तासाच्या आतमध्येच आपलं आधार सीडिंग झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.